मध्ये चमचाभर तेल घेतलंय आणि त्यात आपण कांदा भाजून घेणार आहोत। एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय मी, तो लांब कट करून घेतलेला आहे। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। ही भाजी ढाब्यावर हॉटेलमध्येही आवर्जून ऑर्डर केली जाते, का तर ती खूप टेस्टी आणि अशी पोटभरीचं जेवण यानी होतं। यामुळे ही भाजी खूप आवडीने खातात लोक। खानदेशातली ही पारंपरिक भाजी आहे। कांदा आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। थोडा जास्त भाजला तरी काही हरकत नाही, चालते तसे। हे बघा, आपला कांदा छान भाजून झालेला आहे। त्यानंतर मी 2 इंच खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। त्याऐवजी आपण खोबऱ्याचे किसही घालू शकतो। खोबरंही छान आपल्याला तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं जास्त जळू द्यायचं नाही, नाहीतर आपल्याला भाजीला कडवट चव येईल। परत मी 1 चमचा तेल घातलंय। आपल्याला खडे मसाले यात भाजून घ्यायचे आहेत। मी 4 काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या तिखट नसतात, फक्त कलर साठी मी वापरणार आहे। छान तरीदार भाजी आपली व्हायला पाहिजे म्हणून मी ह्या मिरच्या वापरलेल्या आहेत। त्यानंतर अर्धा स्टार फूल घेतले आहे। त्यानंतर दालचिनीचा तुकडा घेतलाय अर्धा इंच। 1 मोठी वेलची घेतलेली आहे। त्यानंतर 4 लवंगा घेतलेल्या आहेत। लवंगा थोड्या तिखट असल्यामुळे कमीच घ्यायच्या, तर भाजीची चव बिघडू शकते। त्यानंतर 5-6 काळी मिरीचे दाणे, त्यानंतर 2 तमालपत्र, त्यानंतर 1 टेबलस्पून धणे। हे सर्व खडे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। मी बाजारातून कुठलाही मसाला घेऊन वापरत नाहीये, तर घरच्या घरी हा मसाला तयार करून दाखवते आहे तुम्हाला। अशा पद्धतीने जर आपण शेवभाजी केली तर खूप टेस्टी आणि स्वादिष्ट होते। तेजपत्ते भाजायला थोडी अडचण येते म्हणून मी त्याचे तुकडे करून घेते। अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलाय। 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। त्यानंतर मी कोथिंबीरीच्या काड्या घालणार आहे। याच्याने खूप स्वाद येतो। मी कधीही कोथिंबीरीच्या काड्या फेकत नाही, तर मी भाज्यांमध्ये वापरून घेत असते। खूप टेस्टी लागतात, त्याची चव खूप छान उतरते। हे सर्व जिन्नस आपण परतून घेऊ आणि गॅस बंद करते मी। आणि सर्व ही मसाले आपण थंड झाल्यावर मिक्सर मधून फिरवून घेणार आहोत। एका प्लेट मध्ये काढून घेते थंड होण्यासाठी। आपण मिक्सर मधून फिरवून घेणार आहोत, बारीक पेस्ट करून घेणार आहोत आणि मसाल्याची मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मसाला छान बारीक परतून घ्यायचा आहे। एकाच बाजूला मी गरम पाणी घेतलेलं आहे। आपल्याला भाजीसाठी गरम पाणीच वापरायचं आहे। गरम पाणीने छान तरी येते आणि भाजीची चव सुद्धा बिघडत नाही। मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे। 3 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर थोडंसं जिरं घातलंय। जिरे तडतडले की आपण त्यात 1 चमचा लाल मिरची घालणार आहोत, लाल तिखट। नंतर 1.5 चमचा मी काळा मसाला घालणार आहे। काळा मसाला मी घरीच बनवलेला आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या काळा मसाल्याची रेसिपी बघितली नसेल तर मी याची लिंक खाली देणारच आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। त्यानंतर आपण वाटलेले हे मसाले त्यात घालायचे आहेत। हे मसाले छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। पाणी आपल्याला नंतर घालायचं आहे, लगेच पाणी घालू नका, नाहीतर तेल उडते आणि मग आपल्याला हलवायला किंवा मग आपला गॅस किचन सगळंच खराब होतं। त्यामुळे मसाला कमी पाण्यातच वाटून घ्यायचा आहे। छान आपल्याला तेल सुटेपर्यंत सतत हलवत राहायचं आहे। हे बघा, आपला मसाला छान भाजून झालेला आहे, तेल सुटलेलं आहे त्याला। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं गरम पाणी घालून आपलं मिक्सरचं भांडं धुवून टाकलेलं आहे, वाया काही घालायचं नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गरम पाणीच घातलं होतं। आता आपल्याला पाहिजे तेवढी ग्रेव्ही आपल्याला करायची आहे, तर त्यासाठी आपण गरम पाणीच वापरायचं आहे। गरम पाण्याने तरी छान येते आणि चवही फरक पडत नाही, चव खूप छान येते। थंड पाणी घातले की आपल्या भाजी निचळ किंवा बेचव होते, त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला आत्ताच इतकी तरी आलेली आहे,
तर अजून उकळल्यानंतर खूप तरी येणार आहे. अजून आपल्याला पाहिजे तेवढी आपण ग्रेव्ही वाढवू शकतो. आपल्या भाजीला आपण छान उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर मी चवीपुरते मीठ घालणार आहे. बघा आपल्या भाजीला छान तरी आलेली आहे, उकळी आलेली आहे. वरून मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. जर आपल्याला लगेच जेवायचं असेल तर तुम्ही या स्टेजला शेव लगेच घालायची, आणि जर जेवण करायला वेळ असेल तर आपण शेव बाजूला द्यायची आहे आणि शेव नंतर घालायची असते. नाहीतर अगोदरच्या अगोदर उकळी आल्यावर शेव जर घातली तर मग ती गाळ होईल. जर लगेच जेवणार असाल तर तुम्ही ह्या वेळेस घातली तर चालते. आता मी तुम्हाला भाजी सर्व करून दाखवते. आपली भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता थिकनेस तिचा, आणि तरी पण खूप छान आलेली आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते. तर लागा तयारीला, तुम्हीही करा शेवभाजी. आणि कशी झाली तुमची शेवभाजी मला कमेंटद्वारे कळवत जा, शेअर करत जा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझं चॅनल जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा.